तिनं संतापून त्या ऑटोवाल्यास खूप शिव्या श्राप दिले. चरफडून म्हणाली, मेले लेकांचे गरज नसते तेव्हा कहा चलना बहीणजी, कहा जाना बहीणजी असं विचारत भंडावून सोडतात. आणि आज बघा कसा माज आला ह्यांना. ती आता पुरती रडकुंडीला आली. खाली असलेला ऑटो लवकरच यावा यासाठी मनात देवांच्या धावा करू लागली. आणि देव तिला खरोखरच पावला. दूरवरून एक खाली ऑटो रिक्षा येताना तिला दिसला. ती वेड्यासारखी रोडच्या मध्यभागी धावत गेली आणि दोन्ही हात उभे करून ऑटो रिक्षाला थांबवण्यासाठी हात हवेत हलवू लागली. ऑटो रिक्षा खूप वेगात येत होता, पण ड्रायव्हरने तिला दुरूनच वेड्यासारखी हातवारी करीत असल्याचे पाहिले होते. त्यानं भीतीनं तेथूनच कर्कचून ब्रेक दाबायला सुरुवात केली होती. तरी पण ब्रेकचा कर्कश आवाज करून ऑटो थांबला. तो अगदी तिच्या पुढ्यात. ब्रेकच्या कर्कश आवाजानं त्या पाठठेलावाल्यासह सर्वांचं लक्ष ऑटो ड्रायव्हरकडे वेधलं गेलं आणि ते सर्व ऑटोच्या आसपास गोळा होऊ लागले. त्या ऑटो रिक्षाचा ड्रायव्हर रागात खाली उतरला आणि तिला म्हणाला, अहो मॅडम, आत्महत्या करायला माझाच ऑटो मिळाला काय तुम्हासनी? मग बघणाऱ्यांना म्हणाला, बघा हो तुम्ही पण या मॅडमनी काय केलं ते. त्या सर्वांसमोर ती ऑटोवाल्याला हात जोडून ती म्हणाली, दादा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मी जर लवकर लक्ष्मीनगरात नाही पोहोचले तर काय होईल ती सांगता येत नाही. तुम्ही सांगाल तेवढे पैसे मी देते तुम्हाला, पण मला लगेच तुम्ही लक्ष्मीनगरात घेऊन चला. असं म्हणत ती ऑटोत जाऊन बसली. ड्रायव्हर म्हणाला, असं करू नका हो मॅडम, माझी नेहमीची सवारी आहे. उशीर झाल्याने मी तिकडेच वेगात जात होतो. त्याला काय उत्तर देऊ मी? उतरा खाली तुम्ही आता. कमला बघणाऱ्याकडे बघत म्हणाली, तुम्ही सारे तर मला ओळखतात ना, मग समजावा ना ड्रायव्हरला काहीतरी. आता पाणठेलेवाला पुढे होऊन ड्रायव्हरला म्हणाला, ओ क्या है भैया, कि मैडम कभी ऐसा तो करती नहीं. आज उन पर जरूर कोई मुसीबत आई है तो आपको रिक्वेस्ट कर रही है, तो आप जल्द उन्हें पहुंचा दीजिए. बाकी रही आपकी रेगुलर पैसेंजर की बात, तो आप उन्हें मोबाइल से हालात बताइए और हो सकता है मान भी जाए. ड्रायव्हरला त्यांची गोष्ट पटली आणि ऐसा करना है म्हणत शर्टच्या खिशातून मोबाईल काढून त्याच्या नियमित सवारीसोबत त्यानं बोलणं केलं आणि तो मोबाईल बंद करून म्हणाला, ठीक है, मान गए हो, मैं ले जाता हूँ उन्हें. मैं पानठेलेवाला म्हणाला, अल्लाह आपका भला करे भैया, अब जल्द ले जाइए इन्हें. ऑटोवाला ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि स्टार्टरचा दांडा वेगात वर ओढून ऑटो सुरू केला. तसा अस्वस्थपणे सीटवर बसलेल्या कमलाच्या जीवात जीव आला. ऑटोवाल्यानं वेगात ऑटो चालवत विचारलं कुठं जायचं आहे आपणाला. तिने पत्ता सांगितला आणि पुढे म्हणाली, दादा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. 9:30 वाजण्यापूर्वी मला त्या बोळीसमोर कसंही करून पोहोचून द्या. ड्रायव्हर म्हणाला, कसंही करून म्हणजे? मध्ये सिग्नल आहे, सडकेने चालणारी लोक आहेत, मला त्यांचाही विचार करायला नको का? आणि आताच तर 9:15 वाजून गेलेत व कितीही वेगात ऑटो चालवला तरी या साऱ्यांचा विचार केला तर मेन रोडनं आपण 9:30च्या पूर्वी लक्ष्मीनगर चौकात पोहोचू शकत नाही. कमलानं ऑटोवाल्यास हात जोडले आणि म्हणाली, दादा, मगाशीच मी म्हणाले, हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. कसंही करा आणि मला 9:30 पूर्वी असं म्हणताना ती रडकुंडीस आली. ड्रायव्हरला तिची दया आली आणि म्हणाला, चिंता करू नका ताईसाहेब, हा बघा मी कसा चालवतो ऑटो. म्हणत त्यानं ऑटो फुल स्पीडवर आणला आणि चौकातील सिग्नलना फाटा देत त्यानं गल्लीबोळातून ऑटो चालवत बजाजनगर चौकातून 9:25ला ऑटो लक्ष्मीनगर चौकाच्या दिशेकडे नेला. आता येथून लक्ष्मीनगर चौक फक्त 5 मिनिटे पुढे असल्याचे तिला माहित होतं, पण चौकाच्या पुढे जात नाही तोच झटके देत ऑटो बंद पडला. ऑटो बंद पडल्याचे बघून ती परत रडकुंडीस आली
त्याच स्वरात तिने विचारलं, आता काय झालं दादा? ॲटोवाला खाली उतरत तो म्हणाला, काही समजत नाही ताईसाहेब, बघतो मी काय झालं ते, म्हणत त्यानं ड्रायव्हिंग सीट उजवीकडे फिरवली. खाली इंजिन होतं आणि ते खूप गरम झालं होतं. ॲटोवाला म्हणाला, माफ करा ताई. फुल स्पीडनं ॲटो चालवल्यानं इंजिन गरम होऊन बंद पडलं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. हुदके देत ती म्हणाली, कसं होणार आता माझं? ॲटोवालाही अस्वस्थ होत म्हणाला, रडू नका ताई, बघतो मी परत प्रयत्न करून, म्हणत त्याने सीट पूर्ववत केली आणि त्यावर बसून स्टार्टरचा दांडा जोरातच वर ओढला. आणि काय आश्चर्य, ॲटो सुरू झाला. ड्रायव्हरला तर तिच्यापेक्षाही खूप आनंद झाला व लगेच ॲक्सिलेटरला जोरात फिरवून त्यानं वेगात ॲटो पुढे नेला आणि त्याच वेळी लक्ष्मीनगराच्या चौकातून जोरदार ब्रेक दाबण्याचा आणि वाहनाची टक्कर झाल्यासारखा आवाज ऐकू आला. समोरची सारी वाहने एकदम थांबली, म्हणून तो ॲटोवालाही त्याच्या मागे थांबला. आता कमला पुरती रडकुंडीस आली. ती जोरजोरात रडायला लागली. आता 9:30 वाजायला आले होते आणि इतके आटोकाट प्रयत्न करूनही अजून ती लक्ष्मीनगर चौक पार करू शकली नाही. तिचं रडणं ऐकून ॲटोवाल्यास दया आली आणि त्यानं चौकाकडून येत असलेल्या एकाला विचारलं, अरे ओ भैया जी, क्या हुआ है चौक में? त्याने सांगितलं, चौक में अभी अभी ट्रक और स्कूटर वाले का एक्सीडेंट हो चुका है. आगे पूरा चौक जाम हो गया है और मुझे नहीं लगता कि 2 घंटे के भीतर ट्रैफिक क्लियर होगा. ॲटोवाल्यानं सहानुभूतीने पदर तोंडावर ओढून हुदके देत असलेल्या कमलाकडे बघत म्हणाला, चिंता नको ताई, मी आता डावीकडच्या झोपडपट्टीत वळवून शॉर्टकटनी लक्ष्मीनगर चौकापुढे जातो की नाही बघा. आताच तिचे हुंदके कमी झाले व त्यानं ॲटो महत्प्रयासाने डावीकडच्या झोपडपट्टीत आणला आणि तिथल्या अरुंद बोळातून कसा तरी ॲटो चालवत शेवटी तो लक्ष्मीनगर चौकात आला. ते बघून कमलाची आशा पल्लवित झाली आणि तिनं चौकाकडे बघितलं. लक्ष्मीनगर चौकात ॲक्सिडेंटने हाहाकार माजला होता. ते ज्या दिशेकडे येत होते त्यांच्या विरोध दिशेला ॲक्सिडेंट झाल्याचं गोळा झालेल्या गर्दी करून वरून दिसत होतं. जो मृत्यू झाला होता त्याच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झालं होतं. पोलिसांची लॉरी त्या जागी आली होती. ते बघायची गर्दी दूर करीत होते, पण त्यांना यश येत नव्हते. चौकाच्या पलीकडे गर्दी वाढत वाढत त्यांच्या ॲटो पुढे यायला लागली. अपघाताच्या ठिकाणी जाऊन एकदा बघावं म्हणून ड्रायव्हरने ॲटोची स्पीड कमी केली. ते बघून कमला त्याच्यावर ओरडून रागात म्हणाली, अरे 9:35च्या वर टाइम झाला आणि तू येथे टाइमपास करायला लागला. चल लवकर ॲटो पुढे घे आणि मला पोहोचवून दे लवकर. ॲटोवाल्यानं नाईलाजाने ॲटो सरळ पुढे नेत पुटपुटला, असं करायचं नसतं मॅडम. कधी कधी यात आपला नातलगही निघतो. पण त्याचं पुटपुटणं हवेतच विरलं, कारण सारंगच्या घरासमोरची बोळ आता जवळ आली होती. कमला ड्रायव्हरला थँक्स म्हणत वेगात ॲटो खाली उतरली. आता 9:40 झाले होते. तिने वेगात पर्स उघडली आणि त्यातले जे 500 तिच्या हातात आले ते ड्रायव्हरच्या हातात दिले आणि वेगात ती बोळीत शिरली. ड्रायव्हरच्या अहो मॅडम, बाकी पैसे घेऊन तर जा म्हणण्याकडे तिचे लक्ष गेलं नाही. बोळीत शिरल्याबरोबर तिला एक गोष्ट खटकली. बोळीत सगळीकडे समशान शांतता पसरली होती. काहींच्या घराचे दार उघडे होते, पण घरात कोणीच दिसत नव्हते. तर काहींच्या घराला कुलूप होती. काहीतरी विचित्र जाणवलं तिला. याच विचारात ती सारंगच्या घरासमोर आली. 15 वर्षापूर्वी घर जसं होतं तसंच आताही होतं. तिनं दारावर हात ठेवता क्षणी दार उघडलं. उशीर झाल्याने सारंग घरी भेटण्याची शक्यता कमीच होती. निदान त्याच्या आईला भेटून तिची माफी मागून घरात पुनर्प्रवेश करून घ्यावा आणि सारंगला काहीही कल्पना न देता सरळ सायंकाळी त्याला आश्चर्यचकित करावे आणि त्याचा वाढदिवस तिघांनी मिळून आज रात्रीच धडाक्यात साजरा करावा.
असा विचार मनात घोळत असताना ती कधी हॉलमध्ये आली कळलंच नाही. तिला स्वयंपाक खोलीतून काहीतरी जळत असल्याचा वास आला. ती स्वयंपाक खोलीत आली. स्वयंपाक खोलीत धुराने व्यापली होती. गॅस शेगडीवर ठेवलेल्या स्टील भांड्यातलं दूध जळून त्याचा धूर खोलीत पसरला होता आणि बर्नर सुरूच होता. कमलाने हे आज सासूबाईंना गॅस सुरू करून आंघोळीकरिता बाथरूममध्ये जाऊन बसल्या असतील तेव्हा पण 2-3 वेळा असंच केलं होतं ह्यांनी. म्हणत तिनं बटन फिरवून शेगडी बंद केली. मग सासूबाईला शोधत ती तिच्या बेडरूममध्ये आली. त्यांची बेडरूम आताही अगदी तशीच दिसत होती. फक्त एकच बदल दिसला तिला. कॉटच्या शेजारी सारंग व तिचा फोटो टेबलवर दिसला. तो फोटो तिनं उचलून हातात घेतला व निरखून पाहिलं. किती आनंदी दिसत होती दोघं त्या फोटोत. तिने फोटोतल्या सारंगचं हळूच चुंबन घेतलं आणि म्हणाली, आज आपण दोघांनी तुमचा वाढदिवस जोरात सेलिब्रेट करायचं हा. म्हणत तिनं फोटो तसाच ठेवून दिला. बेडवर झोपणाऱ्याला तो फोटो सहज दिसत होता. म्हणजे सारंग अजूनही तिला विसरला नव्हता. तर हाच विचार करत ती बेडरूम बाहेर आली. तिने लगेच बाथरूममध्ये सासूबाईला शोधलं पण तेथेही त्या नव्हत्या. आता तिला याच आश्चर्य वाटलं. मग तिने घरात सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच दिसल्या नाही. कुठे गेल्या असतील सासूबाई घर एकटं सोडून, असा विचार करत ती घराच्या बाहेर आली. समोरच्या घरच्यांना खिडकीवरील सज्जावर चिमण्याची घरटं बांधलेलं होतं. तिकडे दुर्लक्ष करून तिनं घरासमोरच्या उजवीकडे व डावीकडे गेलेल्या रस्त्यावर दृष्टिक्षेप टाकला. नेहमी गजबजणारा रस्ता आताही सामसूम होता. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हतं. त्याचवेळी तिला रस्त्याच्या उजवीकडे कडून डावीकडे धापा टाकत धावत जाणारा एक अनोळखी तरुण दिसला. त्याला दारासमोर थांबवत तिने विचारलं, अहो, मला एक सांगताय का? या मोहल्ल्यातील सर्व लोक कुठे गेलेत? हो, तो तरुण रडकुंडीला आला होता व धापाई टाकत होता. त्याने रडतच म्हटलं, अहो, तुम्ही नवीन आहात असं दिसते मला, म्हणून तुम्हाला काहीच माहित नाही. अहो, ज्या घरच्या दारासमोर तुम्ही उभ्या आहात ना, त्यांचे मालक सारंग यांचा आत्ताच 9:30च्या सुमारास लक्ष्मीनगर चौकात अपघात झाला आहे आणि या एरियातले सर्वजण तिकडे गेले आहेत. मी पण तिकडे जात आहे, तुम्ही पण चला. म्हणत जोरात रडत आणि तसाच धापा टाकतो पुढे निघून गेला. प्रथम तर तो काय बोलला ते तिच्या लक्षातच आलं नाही. म्हणजे ऑटो बसल्या असताना लक्ष्मीनगरच्या चौकातून 2 वाहनाच्या अपघाताचा जो आवाज तिनं ऐकला होता तो सारंगच्या अपघाताचा आवाज होता. म्हणजे आणि चौकात आल्यावर तो अपघात पाहण्यासाठी ऑटो ड्रायव्हरने स्पीड कमी म्हणून ती त्याच्यावर किती रागवली होती. त्याचं चौकातील अपघात सारंगचा झाला होता म्हणजे. आणि हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिनं उभ्या उभ्या जोरदार किंकाळी मारली. तिची ती आर्त किंकाळी त्या मोहल्ल्यास भेदूत आसमंतात निघून गेली. तिच्या किंकाळीमुळे समोरच्या घरट्यातले चिमणी घाबरून आपलं घरटं सोडून आसमात पळाले आणि तिच्या किंकाळीनंतर समोरच राहत असलेल्या मनुमावशीच्या घराचं दार उघडलं. काठीचा आधार घेऊन मधुमावशी बाहेर आली व सांभाळून हळूहळू आपले पावले पुढे टाकत ती कमलासमोर येऊन उभी झाली व तिने थरथरत्या स्वरात डोळे फाडून विचारले, कोण ग तू? आणि इतक्या जोरात ओरडलीस कशाला? कमलाने तिचे हात हातात धरून रडत म्हणाली, बघा ना मावशी, अचानक काय झाले ते. मी आले आणि हे गेले. मावशीने जोरातच विचारलं, पण आहेस तरी कोण तू? कमला तिच्या हातून आपला हात न सोडवता म्हणाली, मनू मावशी, तुम्ही ओळखलं नाही मला. मी कमला, सारंगची पत्नी कमला. असं म्हणताना तिच्या पायातले त्राण निघून गेले आणि तिच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. ती मनुमावशीचा हात सोडून दाराच्या पायरीवर मटकन खालीच बसली. आता मनुमावशी तिला ओळखली. ती पण हळूहळू खाली फरशीवर बसली. मनुमावशीनं डोळे बंद केलेल्या कमलाचा उजवा हात आपल्या हातात धरला आणि थरथरत्या स्वरात म्हणाली, पोरी कमले, काय केलेस ग तू हे? अगं पोरी, तुमच्या दोघात दुरावा निर्माण करून काय साध्य केलंस तू? सारंग तुझ्यावर नितांत प्रेम करत होता.
तसंच आपल्या घरच्यावरही तो प्रेम करीत होता. म्हणूनच घटस्फोट न घेता तुझ्या इच्छेप्रमाणे त्यानं तुला वेगळं होण्यास होकार दिला. तो घरच्यांना नाराज करू शकत नव्हता आणि तुलाही. अगदी अडकित्यातली सुपारी झाला होता सारंग. तुला परत आणायची त्याची इच्छा होती, पण तुझा मान राहावा, तुला दुखवू नये यासाठी तो तुझ्यापासून दूरच राहिला व त्याच्या आई व बहिणीला पण स्वतःची शपथ देऊन त्यांना तुझ्यापासून दूर ठेव. नाहीतर त्यांनी कधीच तुला घरी परत आणलं असतं. कारण दोघींच्या मनात तुझ्याबद्दल काहीच वाईट हेतू नव्हता, पण नासुकल्या प्रकरणाचा बाऊ करून तूच वेगळी झालीस. मनुमावशी बोलण्यात स्पष्टवादी होती हे तिला माहीत होतं. पण हे ऐकल्यावर डोळे मिटून पायरीवर बसलेल्या कमलाच्या हृदयातून एक जबरदस्त कळ आली. कमलानं लगेच डाव्या हाताने आपली छाती दाबून धरली. बंद झालेल्या डोळ्यासमोरचा अंधार आणखी गडद झाला. मनुमावशीचे शब्द तिला खोल विहिरीतून ऐकू येत असल्यासारखे ऐकू येत होते. तू कधीतरी परत येशीलच याची सारंगला खात्री होती, पण तू 15 वर्ष होऊनही आली नाहीस. आज त्याचा वाढदिवस होता आणि आज 8 वाजता त्यानं आपला अंतिम निर्णय घेऊन घरात सांगून टाकलं की आज काही झालं तो तुला घरी सकाळी 10च्या पूर्वी परत आणणार आहे. त्यासाठी आज 9:30 पूर्वी तो स्कूटर बसून माझ्या समोरच घराच्या बाहेर निघून गेला. आणि बघ, नियतीनं तुमच्या दोघात कायमचा दुरावा निर्माण करून टाकला ग. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.